गायकवाड, रातुंगत, पंढरपूर, जीत सोलापूर यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। वरील प्रकरणात आरोपी राहुल गायकवाड याच्या विरोधात मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 692/2024 भारतीय दंड संहिता 2023 चे कलम 105 व 281 अंतर्गत दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी नोंदविण्यात आला होता। दिनांक 9 ऑक्टोबर 2024 रोजी पेन्नूर टोलनाक्यावर काम करणारे कर्मचारी हनुमंत माने यांना आरोपीने भरधाव वेगाने ट्रक MH13EF3479 चालवत धाक दिली। टोलनाक्यावर न थांबता आणि टोल पावती न भरता आरोपीने बॅरिकेड तोडून ट्रक पुढे नेला। मात्र त्याने आपला ट्रक थांबवण्याचा किंवा वेग कमी करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही। टोल कर्मचारी हनुमंत माने यांनी आरोपीला थांबवण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने ट्रक भरधाव चालवत त्यांना जोरात धाक दिली, त्यामुळे ते गंभीर जखमी झाले। तातडीने टोलनाक्याच्या अॅम्ब्युलन्सने जखमी रुग्णास पंढरपूरच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना दिली। या प्रकरणात आरोपीला सदोष मनुष्यवधाचा संभाव्य उद्देश असल्याचे जाणूनबुजून ट्रकचा वेग कमी केला नसल्याचा आरोप होता। त्यामुळे त्यांच्या विरोधात कलम 105 सदोष मनुष्यवध आणि कलम 281 धोकादायक वाहन चालवणे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीने जिल्हा व सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मोहिते यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट कदीर औटी, ॲडव्होकेट दत्तात्रेय कापुरे, ॲडव्होकेट वैभव भोंगे, ॲडव्होकेट ओंकार फडतरे तर सरकारतर्फे ॲडव्होकेट शैलजा कॅतम यांनी युक्तिवाद केला।